माझी बहीण जेव्हा जन्मली आणि तिचा जन्म झाल्यानंतर ऑपरेशन झालं आमच्या आईचं, आई दुसऱ्या दिवशी ऊसाचे पाले सोडायला गेलेली होती. आम्ही त्या ऊसाच्या थळात बसून माझी माय ऊसात काम करत होती. ऊसाचं पडेल तो रोजगार करून आम्हाला सांभाळायचे. मला आठवतं आजही, मी त्यात थोडासा मोठा होतो, कळत होतं. गिरणीतले पीठ असते ना, आमच्या इथली मोऱ्याची गिरणी होती. त्या गिरणीतलं पीठ लोकांचं जे सांडलेलं लोकांचं उरलेलं असतंय ते गोळा करून आणून त्याची एखाद दुसरी भाकर व्हायची, ते आम्ही खायचो. शेजारी एक कुंभाराचं घर होतं, त्यांनी त्यांच्या घरातली उरलेली भाकर आणून द्यायची. म्हणजे आमची किती परिस्थिती हालत होती. वडील माझे सोलापूरमध्ये हमालीचं काम करायचे. कोठारी नावाचं दुकान होतं सोलापुरात. मग मी सुद्धा रात्री आम्ही तिथं दिवसभर करायचे. रात्री मला 9वीला वडिलांनी सोलापूरला शाळेला घेऊन गेलं. तिथं आम्ही शेळगीमध्ये राहत होतो. रात्रभर आम्ही शेतकऱ्यांच्या आलेल्या गाड्या उतरू लागायचो मी वडिलांना. आणि शेतकरी जे भाजी देतील, टमाटे देतील, कांदे देतील, ते मी सकाळी सकाळी सायकलवर घेऊन जाऊन विकायचो आणि मग मी शाळेत जायचो. माझे वडील जेवण सुद्धा करायचे. आम्ही एकाच थोड्या डब्यात राहायचो. पण तिथं शिकलो. पुन्हा गावाकडे गेलो. बुक गॅलरीमध्ये मी विनंती करून साफसफाईचं काम स्वीकारलं. मी सकाळी उठून साफसफाई सगळे पुस्तकांची करायचो. पण त्याचं प्रिफेस बॅकचं आपलं हे असते ते वाचायचो, प्रस्तावना वाचून काढायचो. पण मला ते वाचायची एवढा नाद होता की मला त्या लोकांनी 15-20 दिवसातच मला हाकलून लावलं की म्हणले तुम्ही साफसफाई हे कामं करण्यापेक्षा तुम्ही पुस्तकं जास्त वाचा. आणि दिल्लीत पोचलो. दिल्लीत पोचलेली माझं कोणी नव्हतं. रस्त्यावर राहिलो. अण्णा हजारेंचं आंदोलन चालू होतं त्या काळात. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल, 2012 मध्ये ऑगस्ट महिन्यात चालू होतं. मग तिथं कोणीतरी सांगितलं की तुम्ही त्या मैदानात जा आणि तिथं गेला तर तुम्हाला राहायची सोय होईल. मग मी अण्णा हजारे आपल्या रामदेव बाबांच्या आंदोलनात गेलो. आणि ते आंदोलन जे होतं की तिथं सलवार कमीज घालून रामदेव बाबा पळून गेलेले होते. तेच आंदोलन. माझे तिथं 2-3 दिवस जेवणा खाण्याची सोय झाली. पण अचानक अटक झाल्यामुळं रामदेव बाबांना ते आंदोलन मोडीच निघालं. आणि ते इतिहास माहिती आहे. माझं मी उघड्यावर आलो. 10-15 दिवस मी रस्त्यावर राहिलो. दिल्लीत सुद्धा भिकाऱ्यांसोबत राहायचो. सगळ्या गोरगरीब लोकांमध्ये राहायचं. मला कळालं की दिल्लीत गुरुद्वारात जेवण असते, ते जेवण जेवत राहायचं. एके दिवशी महाराष्ट्र सदनमध्ये गेलो. तिथं आमचे एक कांबळे, आमचे एक वकील पत्रकार साहेब आहेत, ते दलित समाज बांधवातले आमचे. मग त्यांनी मला म्हटलं की नाही यार, तू धडपड करायला या मुलगा, त्याला आपण देऊया, सांगू, मदत करू. करता आला, एक विचार करता आला. आणि दिल्लीत राहिलं, कायदे निर्मिती कशी असते, संसद आपली कशी चालते, बाबासाहेबांचं संविधान नेमकं आता सध्या अंमलात कसं यायला लागले, हे मला जवळून बघता आलं ना. मी फार भाग्यशाली माणूस आहे. मी झोपडीत राहणारा, रोजंदारीने जाणारा एक साधा कार्यकर्ता होतो. ते बहादर एकतर उपोषण केलेला, त्यांना गेटवरच थांबवलं. मला ते कळलं. मी गेटवर गेलो, त्यांना आतमध्ये घेतलं. आतमध्ये घेऊन त्यांना खुर्ची नव्हती बसायला, उशीर आले म्हणून. आमच्यातले जे चमकोगिरी करणारे माणसं त्यांनी खुर्ची घेऊन बसले. मी एक खुर्ची धरून बसायला लावलं. त्याच्यावर जरांगे पाटलांना बसायला लावलं की नाही, तुमचा त्याग आहे पाटील. प्रकाशराव आंबेडकरांचं जर ऐकलं असतं किंवा असे जर सिरियस माणसं सोबत घेऊन त्यावेळेस डाव साधला असताना सरकार झुकलं असतं. आमच्यासारखे काही पोरं विधान भवनात राहिले असते ना आज, तर सरकार आज हैराण राहिलं असतं. बरं, त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, जर मराठ्यांनी उभेच केले असते ना मराठवाड्यात, तरी 15-20 तर आमदार आले असते. आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणात वातावरण होतं. समाजामध्ये आपल्याबद्दल, आंदोलकाबद्दल बोललं जातं झुंडशाही. त्याला सामान्य भाषेत दादागिरीच म्हणतात. झुंडशाही म्हणजे दादागिरी. याबद्दल तुमचं मत काय आहे? झुंडशाहीनी तुम्ही या ठिकाणी उपोषण केलंय का? आपण बघितलं की महात्मा गांधींनी सुद्धा उपोषण केलं. ते सुद्धा एक प्रकारे बाबासाहेबांना त्यांनी झुकवण्याचा प्रयत्न केला. झुंडशाहीचाच प्रयत्न होता तो. अण्णा हजारेंनी जे उपोषण केलं दिल्लीमध्ये, ते सुद्धा एक प्रकारे झुंडशाही सारखं होतं, झुकवण्याचा प्रकार होता सत्तेला. तसा हा प्रकार वाटतोय का? तशी ही दादागिरी वाटते का? आमच्या गाड्या दिवस रात्र इथंच असायचो. बऱ्याच वेळेला पोलिसांनी दडपशाही केली. एके दिवशी तर आमच्या गाड्या उचलून नेल्या, आम्हाला इथून पिळवून टाकण्यासाठी, पिटाळून टाकण्यासाठी. एके दिवशी त्या दिवशी आम्हाला चिखलात झोपायची वेळ आली. यांना काय करूया, जेलमध्ये टाकू, ह्यांना बळाचा वापर केल्यानंतर काय करतात आपण बघूया, म्हणून ह्यांनी बळाचा सुद्धा वापर केला. आणि आम्हाला एक दिवशी अचानक उचलून घेऊन गेलं, जे की पूर्णतः बेकायदेशीर होतं, असंविधानिक होतं. आणि न्यायमूर्तींनी सुद्धा या सरकारवर ताशेरे ओढले. त्या दिवशी पोलिसांनी काय आर्ग्युमेंट केलं होतं की या वनवास यात्रेतील लोकांना, योगेश केदारांना
मुंबईमध्ये येण्याची निर्बंध घालावेत. एकनाथ शिंदे हे बेजबाबदार मुख्यमंत्री सिद्ध झालेले आहेत. कालसुद्धा 9 ऑगस्ट क्रांती दिना दिवशी इथं क्रांती मैदानावर ते होते, पण महाराष्ट्रातले हजारो बांधव आलेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी इकडं पाठ फिरवली. सगळे मंत्री सगळे त्यांना घेतलं आणि सगळा मीडिया स्वतःपाशी दाबून ठेवला. पण मुख्यमंत्री महोदयांना हे माहीत नाही, महाराष्ट्राचा मणिपूर जर तुम्ही करायचा विचार करत असाल तर ते तुमच्या चुकामुळे होणार आहे. मराठ्यांचा आवाज जर तुम्ही दाबत असाल तर ते कधी ना कधी उसळून बाहेर येणार आहे. आज सोशल मीडियाचा ट्रेंड बघा, त्यातनं लक्षात येईल. दुसरं वाईट गोष्ट काय आहे की एकनाथ शिंदे हे दाबायचा प्रयत्न करायला, देवेंद्र फडणवीस हे दाबायचा प्रयत्न करायला लागलेले आहेत आणि अजित पवार साहेब हे दाबायचा प्रयत्न करतायत. पण आम्ही असं का? हे बघा, हिंदुत्वाच्या नावानं आणि पुरोगामित्वाच्या नावानं आजपर्यंत या सगळ्या राज्यकर्त्यांनी मराठा समाजाचा वापर करून घेतलेला आहे. वास्तवात ना हिंदुत्ववादी लोकांनी आमच्या खऱ्या मागण्यांच्यावर लक्ष दिलं, ना पुरोगामित्वाच्या वल्गना करणाऱ्या लोकांनी लक्ष दिलं. हिंदुत्ववादी मराठ्यांचा वापर हा मुस्लिमांच्या विरोधात, कधी त्या दलितांच्या विरोधात असं करतात. त्यात सामान्य मराठाच भरडला जातो, सामान्य मराठाच पुढं आहे. पण ज्या वेळेला आम्ही आमच्या ओबीसी आरक्षणाची भूमिका मांडतो त्यावेळेस हे सगळे आमदार, खासदार, प्रस्थापित मंत्री लोक हे घरात बिळात बसलेले असतात. झालेत का नाही मोदी साहेब? मग आता मोदी साहेब पंतप्रधान झाले म्हणल्यावर सगळे ओबीसीने आरक्षण सोडून द्यायला पाहिजे. तो मग आता त्यांना काय गरज आहे मोदी साहेबांना? झालं की आता म्हणजे एखादा पंतप्रधान होणं म्हणजे साधी गोष्ट आहे का? ओबीसींचे पंतप्रधान झाले, पण आता मात्र आम्ही जी ओबीसीमध्ये आरक्षणाची भूमिका घेतली आहे याच्यापासून सदावर्तीने थांबून दाखवावं. आम्ही पण डंके की चोटपर त्यांच्या समोर उभे आहे. सध्या आम्हाला भिडे ह्यांचं काय भीडभाड ठेवायची गरज नाही. भिडेंची भीड आम्ही ठेवणार नाही. जेव्हा काय द्यायची वेळ येते ना, हे सगळे भिडे वगैरे काय करतात, वाडे हुडके जाते, ते दुसऱ्याच्या घरात नुसतं खातं पितं आणि निघून जातं, असे हिशोब त्यांचे आहेत. म्हणून भिडेंच्या नादी आता मराठ्यांच्या पोरांना लागायचं नाही. हां, आमची बाजू घ्यावी, अन्यथा भिडे साहेब हे विनाकारण उभा केलेला एक स्तोम आहे असं आम्ही मानू. आणि ह्या शाहू महाराजांच्या उपकारांच्यासाठी किंवा शाहू महाराजांनी जे काही समाजासाठी, दलित बांधवांसाठी केले ह्याची आठवण म्हणून बाबासाहेबांनी आदेश काय दिला होता कोल्हापूरमध्ये? अरे माझी जयंती साजरी करण्यापेक्षा त्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करा, असं जे बोलणारे बाबासाहेब होते. तो मनाचा मोठेपणा या दोन महान व्यक्तिमत्वामधला सुद्धा होता. आणि आमच्याच मुळावर जन्मलेले शरदचंद्रजी पवार साहेबांनी एक GR काढला आणि मराठा समाजाच्या नावानं जे शिल्लक उरलेलं आरक्षण होतं की नाही, हे आरक्षण ओबीसीमध्ये अतिरिक्त पद्धतीनं वर्ग केलं. आमची अशी भूमिका आहे की 23 मार्च 1994चा GR काढत असताना कुठल्याही पद्धतीचा आयोग नेमला नव्हता, अभ्यास समिती नेमली नव्हती. आणि आमदारांच्या घरावर मराठ्यांचा सामाजिक बहिष्कार सुरू होणार आहे आणि बहिष्कार सभा आम्ही आता सुरू करणार आहोत. की इतिहासाच्या पुस्तकावर हे राज्य चालत नाही आहे, संविधानाच्या पुस्तकावर मात्र हे देश चालायला लागलेला आहे. हे वर्तमान आहे, हे वर्तमान स्वीकारून आम्ही आता मार्गक्रमण. Everyone, please follow, like, share, comment, and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. Everyone, please follow, like, share, comment, and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय शिवराय, जय भीम. आज आपण या ठिकाणी ॲडव्होकेट योगेश केदार यांच्यासोबत आहोत. 3 वर्षापूर्वी आझाद मैदान या ठिकाणी आम्ही कव्हरेजसाठी गेलो असता त्या ठिकाणी मला योगेश केदार यांचं आंदोलन दिसलं आणि त्या आंदोलनामध्ये त्यांनी ते पोतं असलेले कपडे घातलेले होते, पोतं असलेले कपडे घातले होते आणि वनवासी यात्रा या विषयावरून त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं. आणि त्यावेळेस त्यांची आणि माझी मुलाखत झाली. त्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं नाव सुद्धा कोणाला माहिती नव्हतं. या कालावधीमध्ये मी त्यांना आझाद मैदान या ठिकाणी भेटलो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण 3 वर्षापूर्वी गेला तर आपण पूर्णपणे मुलाखत पाहू शकता. जवळपास पाऊण तासाची मुलाखत आहे. अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी त्यांची मांडणी केली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या, त्यांना जो काही त्रास झाला आणि त्यांचे जे काही विचार होते ते अतिशय चांगल्या प्रकारे प्रभावीपणे त्या ठिकाणी मांडले होते. आणि तेव्हापासून योगेश केदार यांना मी स्वतः ओळखतो.
आपण बघितलं की आझाद मैदानावर जे आंदोलन झालं जरांगे पाटील यांचं, त्या आंदोलनामध्ये जी कायदेशीर बाब असेल, जे आंदोलनामध्ये जे संविधानिक बाबी असतील किंवा गॅजेटच्या बाबतीत जे काय महत्त्वाचे मुद्दे असतील, ते मुद्दे पाहणारे ॲडव्होकेट योगेश केदार आपल्यासोबत आहे. सर्वात पहिलं आत्ता प्रश्न असा निर्माण झालेला आहे की योगेश केदार कोण आहे. ही फक्त महाराष्ट्रापुरती चर्चा नाही, तर संपूर्ण देशामध्ये चर्चा आहे की योगेश केदार कोण आहेत. ॲडव्होकेट योगेश केदार आपल्यासोबत आहे. त्यांच्याकडनं सर्वप्रथम जाणून घेऊया. योगेशजी, तुमचा हा संघर्ष फार जुना आहे आणि हा संघर्ष मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. तर ह्या संघर्षाची सुरुवात कशी झाली आणि तुमचा बॅकग्राऊंड काय आणि तुम्ही कशा प्रकारे या संघर्षामध्ये आले, काय सांगाल याबद्दल? सर्वप्रथम जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. तुम्ही विचारलाय म्हणून सांगायची वेळ आली. कुणालाही वाटतंय की बाबा योगेश केदार हा फार मोठ्या ह्याच्यातला असेल किंवा काय. मला आठवतंय आम्ही लहान होतो आणि आम्हाला आमच्या म्हणजे शेतातनं काढलं गेलं. आम्ही 4 भावंड आणि आई वडील, आम्ही गावात आलो. आमचं गाव शेतातनं आमच्या जुन्या गावातल्या घरात आलो. काही घर नव्हतं, असं ते पत्र्याच्या होतं. आम्ही तिथून सुरुवात आमच्या जीवनाची केली. मला आठवतंय की आमची आई म्हणजे लहान बहीण माझी ज्यावेळेस जन्म झाला. पत्र्याचं घर? हा, पत्र्याचं घर. आम्ही शेडमध्ये राहतो. ते सुद्धा पत्र्यानंतर चांगलं झालं. माझी बहीण जेव्हा जन्मली, तिचा जन्म झाल्यानंतर ऑपरेशन झालं आमच्या आईचं. आई दुसऱ्या दिवशी ऊसाचे पाले सोडायला गेलेली होती. आम्ही त्या ऊसाच्या थळात बसून, माझी माय ऊसात काम करत होती. ऊसाचं पडेल तो रोजगार करून आम्हाला सांभाळायचे. मला आठवतं आजही, मी त्यात थोडासा मोठा होतो, कळत होतं. गिरणीतले पीठ असते ना, आमच्या इथली मोऱ्याची गिरणी होती. त्या गिरणीतलं पीठ लोकांचं जे सांडलेलं लोकांचं उरलेलं असतंय ते गोळा करून आणून त्याची एखाद दुसरी भाकर व्हायची, ते आम्ही खायचो. शेजारी एक कुंभाराचं घर होतं, त्यांनी त्यांच्या घरातली उरलेली भाकर आणून द्यायची. म्हणजे आमची किती परिस्थिती हालत होती. पण माझ्या माईनं आम्हाला शिकवली. आम्ही आलो पुढं, भावकीचे भांडणं होते, सगळं म्हणजे मराठ्यांच्या घरात होते, ते सगळं होतं. पण आम्ही शिकत आलो. गुरु राखत शिकायचो. शाळेत आठवड्यातून एखाद्याच वेळेस जायचो. पण आम्ही शिकलो. आमच्या माईनं आम्हाला शिका म्हणून सांगितलं. वडील माझे सोलापूरमध्ये हमालीचं काम करायचे. कोठारी नावाचं दुकान होतं सोलापुरात. मग मी सुद्धा रात्री आम्ही तिथं दिवसभर करायचे. रात्री मला 9वीला वडिलांनी सोलापूरला शाळेला घेऊन गेलं. तिथं आम्ही शेळगीमध्ये राहत होतो. रात्रभर आम्ही शेतकऱ्यांच्या आलेल्या गाड्या उतरू लागायचो मी वडिलांना. आणि शेतकरी जे भाजी देतील, टमाटे देतील, कांदे देतील, ते मी सकाळी सायकलवर घेऊन जाऊन विकायचो. आणि मग मी शाळेत जायचो. माझे वडील जेवण सुद्धा करायचे. आम्ही एकाच थोड्या डब्यात राहायचो. पण तिथं शिकलो. पुन्हा गावाकडे गेलो. हालाकीची परिस्थिती, आम्ही कधी परिस्थिती पुढे हार मानली नाही. आम्ही म्हटलं की आपल्याला शिकायचं आणि पुढे जायचं. मग आम्ही 12वी नंतर चांगले मार्क मिळाले. मी डीएडला लागलो. डीएड सोडलं. मला आपला तो क्षेत्र नाही, मी हे जे करणार नाही. मी ग्रॅज्युएशन केलं. मला माझ्या सुदैवानं मला वारकरी संप्रदायाची एक माझ्यावर पुण्यही ना काय तर असेल, काही लोकांनी मला जवळ केलं. मी उन्हाडका करायला लागलेलो होतो. तर माझ्या साधू संतांनी मला सांभाळलं. ज्ञानेश्वरीवर असेल, गाथेवर असेल, भागवतावर असेल, आमच्या पुराणातल्या अनेक पोथ्या असतील, वेदांच्या संदर्भाने चर्चा असतील, हे शास्त्र असतील राज्यात देशातले आपले भारत संस्कृतीत, हे सगळे शास्त्रावरच्या चर्चा आम्हाला माझे गुरु संतोष महाराज झंगे आणि आमच्या गावातले आमचे गुरुरे आबा यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. आणि त्यांच्याकडनं चिंतन करत शिकत गुरु राखायचं. आम्ही परत अभ्यास करायचं, ज्ञानेश्वरी वाचायची, त्यात काय सांगितलं ऐकायचं. आणि मी योगायोगानं माझं थोडंसं एक्स्ट्रा पुस्तकं पेपर वाचायचं लहानपणापासून नाद आहे. मग मला असं वाटलं की आपण UPSCची तयारी करावी, MPSCची करावी. मी पुण्यात आलो. आणि पुण्यात आल्यानंतर मला इथं काही कोणी ओळखायचं नव्हतं. मला 2 पर्याय होते. ग्रॅज्युएशन तिकडेच केलं तर मला 2 पर्याय होते की मी एकतर MIDC इलाक्यात जाऊन, चाकण वगैरे त्या भागात जाऊन नोकरी करायची, किंवा इकडं जे पेठांच्या मध्ये आहे, शुक्रवार पेठ असेल, काय असेल, किंवा आपलं जे UPSC अकॅडमी इन्स्टिट्यूट आहेत, तिथं जाऊन काम म्हणजे तिथं जाऊन शिकायचं. माझ्याकडे पैसे नव्हते. मग आम्ही काय केलं,
मी आलो त्या अक्षरधारा बुक गॅलरी म्हणून आहे, आजही आहे. स्वारगेटच्या रस्त्याने येताना त्या पहिल्या चौकात आहे, आपण आता येतो त्या अक्षरधारा बुक गॅलरीमध्ये मी विनंती करून साफसफाईचं काम स्वीकारलं. मी सकाळी उठून साफसफाई सगळे पुस्तकांची करायचो, पण त्याचं प्रिफेस बॅकचं आपलं हे असते ते वाचायचो, प्रस्तावना वाचून काढायचो. पण मला ते वाचायचे एवढा नाद होता की मला त्या लोकांनी 15-20 दिवसातच मला हाकलून लावलं की म्हणले तुम्ही साफसफाई हे कामं करण्यापेक्षा तुम्ही पुस्तकं जास्त वाचा. ठीक आहे, तिथून गेलो मी आमचे चाणक्य मंडलच्या सरला जाऊन भेटलो. मी रडलो त्यांच्या पुढं की सर मला शिकायचं आहे, मला UPSC MPSC तयारी करायची आहे. तेही विचाराने मला पॉझिटिव्ह म्हटले, सांगितलं. मग तिथं सनस नावचे त्याच गिलेनमध्ये सनस साहेबांची एक कंपनी होती क्रेनची. मग त्या सनसच्या तिथं मला काम मिळालं. माझं काम मला मिळालं की मला बिलं गोळा करायचे काम मिळाले. ते सनस साहेबांनी महाराष्ट्र पुणेभर जाऊन बिलं गोळा करून आणायचे. पण नंतर म्हणलं की नाही आपल्याला ह्याच्यात थोडासा त्रास व्हायला, मग मी युनिक अकॅडमीच्या मल्हार पाटीलांनी आमच्याच भागातले आहेत ते जाधव सरांना भेटलो. त्यांनी मला जागा दिली, मला राहायला जागा दिली. मी म्हणलं मला पैसे कमवायचे नाहीत, मला ज्ञान कमवायचं आहे, मला शिकायचं आहे. मग त्यांनी मला राहायला जागा दिली. तिथे मी अभ्यास करत राहिलो. मला लायब्ररी सांभाळायचो, पोरांनाही जे सांभाळायचं त्यांचा अटेंडन्स घे, पूर्ण साफसफाई कर, युनिकमध्येच राहायचं, युनिकमध्येच हे करायचं, अभ्यासही तिथंच करायचा. पण तिथं राहिल्यावर मला कळालं की दिल्लीत चांगला अभ्यास असतो. पैसे नव्हते, मग मी तिथून दिल्लीला निघालो, जे काय आपलं गबाळ असेल ते हातात घेऊन. आणि मी लोकल ट्रेनमध्ये मला आजही आठवतंय पंजाब मेल जे आपले स्वर्ण जयंती मेल का काहीतरी असे, त्या मेलमधला जनरल डबा मी काढला, जनरलचं तिकीट काढलं आणि दिल्लीत पोचलो. दिल्लीत पोचल्यावरही माझं कोणी नव्हतं. रस्त्यावर राहिलो. अण्णा हजारेंचं आंदोलन चालू होतं त्या काळात, आपल्याला सगळ्यांना आठवत असेल 2012 ऑगस्ट महिन्यात चालू होतं. मग तिथं कोणीतरी सांगितलं की तुम्ही त्या मैदानात जा आणि तिथं गेला तर तुम्हाला राहायची सोय होईल. मग मी अण्णा हजारे आपल्या रामदेव बाबांच्या आंदोलनात गेलो. आणि ते आंदोलन जे होतं की तिथं सलवार कमीज घालून रामदेव बाबा पळून गेलेले होते, तेच आंदोलन. माझे तिथं 2-3 दिवस जेवणा खाण्याची सोय झाली. पण अचानक अटक झाल्यामुळं रामदेव बाबांना ते आंदोलन मोडीच निघालं. आणि ते इतिहास माहिती आहे माझं. मी उघड्यावर आलो. 10-15 दिवस मी रस्त्यावर राहिलो. दिल्लीत सुद्धा भिकाऱ्यांसोबत राहायचो, सगळ्या गोरगरीब लोकांमध्ये राहायचं. मला कळालं की दिल्लीत गुरुद्वारात जेवण असते, ते जेवण जेवत राहायचं. एके दिवशी महाराष्ट्र सदनमध्ये गेलो. तिथं आमचे एक कांबळे, आमचे एक वकील पत्रकार साहेब आहेत, ते दलित समाज बांधवातले आमचे. मग त्यांनी मला म्हटलं की नाही यार तू धडपड करायला या मुलगा, त्याला आपण देऊया, सांगू, मदत करू. मग तिथं पृथ्वीराज चव्हाण त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून आलेले. विलासरावांचा मृत्यू झाला. माझी अपेक्षा होती की विलासराव साहेबांना भेटावं आणि त्यांनी आमच्या मराठवाड्यातील लोकांची सोय करायची. पण विलासराव साहेबांचा दुर्दैवानं अंत झाला, म्हणजे मृत्यू झाला होता. जेव्हा होती ती अपेक्षा संपली. पृथ्वीराज बाबा तिथं आले. मी त्यांना विचारलं, त्यांच्या PSने म्हटलं की तुमची सोय करतो, पण ते काही झाली नाही पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असता. मग एकाने मला शरद पवार साहेबांचे एक OSD होते भोसले साहेब, त्यांची ओळख करून दिली. त्यांना माझं नाव सांगितलं. त्याच आमच्या पत्रकार साहेबांनी, त्यांनी माझी डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांची भेट घालून दिली. मग तिथं मी थोडे दिवस राहायला गेलो. त्यानंतर पद्मसिंह पाटील साहेबांची टर्म संपत आली. त्यांनी सांगितलं योगेश बघा हे पैसे आहेत, पैशांचा गठ्ठा, मोठा गठ्ठा दिला. पद्मसिंह पाटील साहेब म्हणजे एकदम उदार अंतकरणाचा माणूस. त्या माणसाने मला घरात घेताना असताना कळालं होतं की त्यांना माझे आजोबा हे हैदराबाद संस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वस्व त्यागलेले व्यक्ती आहेत. माझ्या तालुक्यात आमचा सन्मान आहे. पण आमचे पुढचे पिढे कोणी न आल्यामुळे पुढे आमची गरिबीत गेलो, आम्ही ढकलले गेलो. आमचे भूदानात 300 एकर जमिनी दान दिल्यात असं आमचे पूर्वज सांगतात आम्हाला. ठीक आहे, ते साधलं नाही समजा. पद्मसिंह पाटलांनी ते माझ्या पूर्व इतिहास ऐकल्यानंतर त्यांनी लगेच चावी दिली, राहिलो. पण ज्यावेळेस ते माघारी चालले होते, म्हणजे आता जिंकेल नाही माहित नाही, त्यांनी मला पैशाचा असा मोठा गठ्ठा दिला की हे पैसे तुम्हाला पुरतील 1 वर्षभर, रूम करा. म्हणून मला पैसे नको आहेत, मी माझं मी सोय बघतो. पैसे त्यांची नाकारले. एक गुलबर्ग्याचे खासदार होते, भारतीय जनता पार्टीचे सिनियर होते, बसवराज पाटील साहेब, त्यांच्यानी माझे त्या लिफ्टमध्ये योगायोगानं ओळख झाली. मी त्यांनी मला इन्व्हाइट केलं, तुम्ही या घरी राहायला. त्यांचं मी काम बघत होतो, 1 रुपया न घेत. ते शिकलो मी, संसदीय कार्य शिकलं. पुन्हा 2016-17 मध्ये संभाजीराजांची भेट झाली. संभाजी महाराजांच्या सोबत आलो. महाराजांनाही थोडंसं वाटलं आणि मग त्यांच्यासोबत मला खूप काही शिकायला मिळालं. एक मोठ्या स्टँडर्डमध्ये जीवन जगता आलं, एक विचार करता आला. आणि दिल्लीत राहिलं, कायदे निर्मिती कशी असते, संसद आपली कशी चालते, बाबासाहेबांचं संविधान नेमकं आता सध्या अंमलात कसं यायला लागले हे मला जवळून बघता आलं ना.
मी फार भाग्यशाली माणूस आहे. मी झोपडीत राहणारा, रोजंदारीने जाणारा एक साधा कार्यकर्ता होतो, लहान युवक होतो, पण मला दिल्लीची संसद कशी चालते. माझ्या भाग्यानं त्यावेळेस 2021 मध्ये 21 पर्यंत म्हणजे लॉकडाऊन लागायच्या आधी मराठा आरक्षणाची केस चालू होती, देवेंद्रजींच्या आरक्षणाची. त्या प्रत्येक हिअरिंगला मी सुप्रीम कोर्टात उपस्थित राहायचो, महाराजांच्या सोबत, संभाजी महाराजांच्या सोबत. मग तिथं सगळ्या वकिलांचे मी आर्ग्युमेंट ऐकायचो, आपल्या वकिलांचे, अधिकाऱ्यांची ब्रीफिंग. ह्याच्यामुळे मला बऱ्यापैकी आरक्षण हे म्हणजे नेमकं काय हे कळालं होतं. आणि मग 2021ला जेव्हा 5/5/2021ला आरक्षण गेलं, त्यावेळेस मी छत्रपती संभाजी महाराजांना म्हणालो, महाराज तुमची आज अडचण असेल, मराठ्यांचं आरक्षण नेमकं कुठं हे सांगायचे, पण मला मात्र सांगावं लागलं. महाराजांनी म्हटलं की बाबा योगेश तुम्ही तुमची भूमिका घेऊ शकताय, पण सध्या परिस्थिती अशी नाही की मी स्वतः बोलावं, ओबीसीचं आरक्षण म्हणावं, तुम्हाला मी स्वातंत्र्य देतो, तुम्ही जावा. मग आम्हाला ते दाखवावं लागलं की दोघांमध्ये डिस्प्यूट आहे, संभाजी महाराजांनी मला हक्कला आहे, मला हे केलं, असं आम्हाला दोघांना ते सीन क्रिएट करावं लागलं. मग लोकांना वाटलं नाही पाहिजे ना संभाजीराजे सांगायला, जर मी मांडणी करतो हे फेल गेली तर छत्रपतींवर योगेश केदार म्हणजे संभाजीराजे, योगेश केदार बोलतोय म्हणजे संभाजीराजे बोलायला, असं नाही झालं पाहिजे. मग आमच्या मी ते डिस्प्यूट केला. महाराजांनी म्हणले की तुम्हाला माझा आशीर्वाद असेल तुम्ही. आम्ही शून्यातनं सगळ्या गोष्टी सुरू केल्या. मी कोल्हापूरवरून मी इथं आलो निघून, आणि त्यावेळेस संकल्पना मांडली होती की आपल्याला गाव जाऊन मराठ्यांना समजावून सांगावं लागेल की आपला हक्क 50% आत आहे, ओबीसी आरक्षणात आहे. मी अनेक गावांमध्ये जाऊन प्रचार घेऊन सभा केल्या. वेळ पडल्यास आम्ही माझं ते सोशल मीडियातनं मी स्ट्रॉंग बाजू मांडायला लागलो. आमच्या कळंबवासियांनी, धाराशिववासियांनी, माझा त्यांच्यावर कायम गर्व आहे, मला आयुष्यभर राहील. कळंबवासियांनी महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात पहिला मोर्चा कळंबमध्ये घेतला. त्या मोर्चामध्ये ओबीसी मधूनच आरक्षण असे स्पष्ट उल्लेख होता. कळंबवासियांनी तो इतिहास केला. आम्ही तिथे एक सामान्य कार्यकर्ते म्हणून उपस्थित राहिलो. त्यानंतर आम्ही शिरूर कासारला एक मोठा मोर्चा केला, मोठा, त्यातही लाखो लोक आले होते. त्यानंतर आम्ही भूम परांडावाशीला केला. हे सगळे मोर्चे झाल्यानंतर मी म्हणालो की एवढ्यात आपल्याला थांबून चालणार नाही, मोर्चा करायला आम्ही घरी जायलो. मोर्चा करलं, घरी चाललं, विसरायलेत ना लोक, एक दिवशी आलेत परत चालले. मग आता लोकांना कंटिन्युएशन मध्ये काहीतरी शिकवायला पाहिजे. मग मी पुन्हा मला आठवलं की आपण 2021 मध्ये जे प्लॅन केला होता मराठा वनवास यात्रा. आमच्या मराठवाड्यामध्ये एक वनवासाची परंपरा आहे, प्रथा आहे. वारकरी संप्रदायामध्ये कल्चर आहे ते की पोत्याचे कपडे घालून भगवान राम जसं वनवासाला गेले तसं आज आपण, त्यांनी 14 वर्ष गेले, आपण 14 दिवस जाऊ, अशी एक प्रथा आहे. म्हणजे गावामध्ये वाल्मिक रामायण लावलं जातं, महाराष्ट्राच्या पारावर असेल कुठलेही, आणि त्या रामायणामध्ये ज्या वेळेला वनवासाचं प्रकरण निघतात त्यावेळेस गावातले पोरं येतात आणि लक्ष्मण शक्तीच्या टायमाला ते मागे येतात. मग गाव मंदिरात राहा, ज्या दुसऱ्या गावात गेले ते गावचे लोक शेंगा देतात, फळं देतात. मग त्या लोकांना कळते की अरे अमुक तमुक गावामध्ये लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम असणार आहे. माझ्या डोक्यात काय होतं, ही जुनी परंपरा आपण वापरू. त्याच परंपरेतनं काय व्हायचं, पूर्वी तर असं पेपर किंवा न्यूजपेपर असं ऍडव्हर्टाइजमेंट द्यायचं अशी प्रथा नव्हती ना. ह्या संस्कृतीच्या माध्यमातून काय व्हायचं की गावातल्या मुली याव्यात, हे याव्यात, आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा लोकांना कळलं पाहिजे की अमुक गावामध्ये, माझ्या सलगरा गावामध्ये वनवास आहे, म्हणजे लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आपण या. हे 12-14 दिवस हे जे वारकरी फिरायचे गावोगाव, कुठे एका जागेत न थांबतात, त्या परिसरामध्ये प्रचार व्हायचा की अमुक गावात हे. मी म्हणालो की ही प्रचाराची यंत्रणा चांगली आहे आणि आमच्याकडे काय पैसे नाहीत. जर आम्ही त्या वेशात गेलो, आता मी ह्या वेशात गेलो, मला कोण खाऊ घालणार, मला हॉटेलच खाऊ घालणार ना. पण मी वारकऱ्याच्या वेशामध्ये त्या वनवासाच्या वेशात गेलो तर लोक आम्हाला खाऊ घालतील. माझ्याकडे कुठे पैसे होते, माझी बायको इकडे प्रेग्नंट, इथं आमचे खायचे वांदे, पण समाजासाठी आम्हाला करायचं होतं. मग आम्ही तो वेश धारण केला आणि गाव गेलो. लोक म्हणायचे, म्हणजे जुनी परंपरा आहे ना आमच्या मराठवाड्यात, त्यांना यायचं मग आम्हाला जीव खाऊ घालायचं. मग आम्ही तिथं खाल्लोय, ह्या उपकारातून उतरवण्यासाठी आम्ही काय सांगायचं, आरक्षण कसं मिळते. पूर्वी ते प्रवचन करायचे, भजन करायचे, मी फक्त आरक्षण कसं मिळतंय, संविधान काय आहे, ह्या वनवास यात्रेच्या माध्यमातून सांगितलं. पूर्ण उन्हाळाभर चालत मी मुंबईपर्यंत आलो. शेकडो गावांमध्ये माझ्यासोबत ओबीसी चालायचे, धनगर समाजाचे पोरं चालायचे, माळ्याचे चालायचे, मुसलमानाची पोरं होती, सगळे माझ्यासोबत चालायचे. मला सुरुवातीला विरोध केला, कारण का मराठ्यांना ओबीसी आरक्षणाचं महत्वच पटत नव्हतं. आता जसा प्रपोगंडा आहे की बाबा 50% कोटा पूर्ण झाला आणि मराठ्याला ओबीसीचं आरक्षण देताच येणार नाही, मग का मागा, असा एक भ्रम होता. हे सगळे भ्रम काढत ओबीसीतलंच आरक्षण कसं महत्वाचं आहे हे समजावण्यामध्ये बऱ्यापैकी यश आलं. तुम्हालाही माहिती आहे की आम्ही आझाद मैदानमध्ये 100 दिवस होतो, चिखलात होतो. तुम्ही 2-4 वेळेस फिरून बघितलं आणि म्हटलं या माणसाचा आपण काय होईच, ही पोथड्यात बसलाय. तुम्ही ती इंटरेस्टिंग मुलाखत केलेली होती. आणि आपण बाबासाहेबांचे विचार काय आहेत, मराठ्यांचे त्याच्यात विचार काय आहेत, शाहू महाराजांची पॉलिसी काय, त्याच्यावर बोललो होतो त्यावेळेस.
मग माझं असं म्हणणं आहे की माझ्याही पूर्वी कुणी आमच्या पूर्वजांनी मांडलेले आहे. माझ्या आधी आमच्या अण्णासाहेब पाटलांनी बलिदान दिलं. आमचे पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी 1992 पासून भूमिका ओबीसीतल्या आरक्षणात घेतली होती. नंतरच्या काळामध्ये 2007 नंतर ती मागणी कुठेतरी डायल्यूट झाली. ओबीसीतच मिळते. शेवटी ह्या देशात बाबासाहेबांचं संविधान सर्वोच्च आहे. मला काय वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय, मुख्यमंत्र्याला काय वाटतं ह्याला महत्व नाही. आपल्याला सगळ्यांना त्या संविधानाच्या चौकटीत राहून काम करावं लागणार आहे की नाही. पण जर ओबीसी आम्हाला आरक्षणच घ्यायचं असेल तर आज तरतुदी काय आहेत ह्याचा अभ्यास करून ते सर्वसामान्य लोकांच्या गळ्यात उतरवून ते सरकारला पटवण्यासाठी, इतर ओबीसीमध्ये संवाद साधण्यासाठी म्हणून ती माझी धडपड होती. आजही चालू आहे. ओबीसी आरक्षण कसं मिळतं हे सांगतोय. बरं, आज आश्चर्य वाटेल तुम्हाला सांगतो, सदावर्ते साहेबांसारखी माणसं कुणालाही ते म्हणजे आमच्या शरद पवार साहेबांना ते वयोवृद्ध पुढारी म्हणून काहीतरी बोलतात. आमचा कोणी नेता असं त्याला काय जरांगे पाटाला जरांग्या म्हणून बोलतात. पण योगेश केदार ज्यावेळेस डिबेटमध्ये येतात त्यावेळेस ती योगेश जी म्हणून बोलतात. आणि ही नोज, त्यांनाही माहिती आहे की योगेश केदारांना संविधान माहिती आहे. ते मागच्या मुलाखतीत म्हणाले होते की योगेशला सेन्स ऑफ माइंड आहे. तेव्हा तुम्ही म्हटले होते सेन्स ऑफ माइंड नाही, सेन्स ऑफ लॉस आणला. हा, मी म्हणलं तुम्ही माझं कौतुक करू नका. मी एवढा जागृत असतो की त्यांना काय वाटलं मी माझं कौतुक मी आय विल बी हॅपी. पण मी तसं नाही. मी म्हणलं की तुम्ही आपण लॉची भाषा करू. त्यांनाही ते लगेच त्याने ग्रीप घेतलं. बरं, त्याच भाषणामध्ये आमच्या समाजातले जे काही नेते आहेत जरांगे पाटील त्यांच्याविषयी ते बोलायला लागल्या मी करेक्ट केला का नाही. आवाज बोलायचं. आपण एकमेकाला सन्मानानं बोललो तर आपले एकमेकाचे मुद्दे समजतील ना. म्हणजे माझं म्हणणं त्यात आहे, जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांची जात काढून आरक्षण मिळणार नाही. आम्ही छगन भुजबळांची जात काढून आरेतुरे बोलून त्यांना शिव्या देऊन आम्हाला आरक्षण मिळणार नाही. ही झाली आम्हाला आरक्षण मिळणार आहे, ही संविधानाच्या तरतुदी सांगून मिळणार आहे. ही झाली आत्ताची बाब. पण तुमचा आणि जरांगे पाटील यांचा संबंध किंवा त्यांच्याशी संपर्क कधी आला? बघा, आम्ही ओबीसी आरक्षणाची मांडणी ही खूप अनेक वर्ष झटत होतो आम्ही. मनोजदादा जरांगे पाटील आमच्या संपर्कात असायचे. आमचे एक साताऱ्याचे विवेकानंद बाबरसाहेब म्हणून आहेत. त्यांनी आठवड्याला एक झूम बैठक घ्यायची, ऑनलाईन बैठक मराठ्यांची, की सगळ्यांनी आता आरक्षणाचा विषय सोडून दिला आहे. पण आपण आपली ज्योत तेवत ठेवली पाहिजे ना. आरक्षण ज्यावेळेस 5/5/2021 गेलं सगळ्यांनी बंद केला होता विषय. पण आम्ही ते झूम बैठकीनंच ठेवायचो. मनोज जरांगे पण त्यात यायचे. मग त्यांनी काही लोक तिकडे गावांमध्ये बैठका अरेंज केल्यावर मला ते बोलवायचे भाषणाला, योगेश दादा तुम्ही आमच्याकडे येणार आहोत, तुमचे सोशल मीडियातनं वाचक भरपूर झालेले आहेत, तुम्ही इथे येऊन समजून सांगा कसं आरक्षण आहे काय आरक्षण आहे. त्यांनी वडी काळाच्या एका आंदोलनाला मला प्रमुख गेस्ट म्हणून बोलवायचं ठरवलं. मी म्हटलं की तुम्ही मला तो बोर्ड दाखवा. त्याच्यावर त्यांनी फक्त मराठा आरक्षण दिलं होतं. मी म्हटलं मराठा आरक्षण जिथे लिहिल मी तिथे येणार नाही. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण असं बोलले आहे ना स्टेजवर. ते म्हणले नाही तसं नाही, आपण काय करू, निवेदनात देऊ. निवेदनाचं काही फार महत्व नसतं. निवेदन असे अनेक गेलेत, कचऱ्यात गेलेले आहेत. पण आपल्या पाठीमागं जे बॅकड्रॉपला दिसल आपण आंदोलनात उभा राहिलोय आणि मराठ्यांची हीच मागणी मीडियातनं सोशल मीडियातनं जाणार. सरकार काय आपलं लगेच मान्य करणार नाही. मागणी आधी लोकांना जागृत केलं पाहिजे. ते म्हणजे की नाही आता जाऊ द्या थोडे दिवस राहिले. मी येणार नाही, ते थांबलो. दुसऱ्यांदा आमची भेट मनोज जरांगे पाटलांची असं झाली की त्या वडीकाळाच्या आंदोलनानंतर सरकारनं बैठकीचं आयोजन केलं सह्याद्री गेस्ट हाऊसला. त्या बैठकीत मनोज जरांगे पाटलांनाच कोणी येऊ देणार तयार नव्हतं. ते बहादर एकतर उपोषण केलेला, त्यांना गेटवरच थांबवलं. मला ते कळलं. मी गेटवर गेलो, त्यांना आतमध्ये घेतलं. आतमध्ये घेऊन त्यांना खुर्ची नव्हती बसायला, उशीर आले म्हणून. आमच्यातले जे चमकोगिरी करणारे माणसं त्यांनी खुर्ची घेऊन बसले. मी एक खुर्ची धरून बसायला लावली, तर त्याच्यावर जरांगे पाटलांना बसायला लावलं की नाही तुमचा त्याग आहे पाटील. पण त्या बैठकीत ह्या लोकांनी सगळ्यांनी आरक्षण सोडून वेगळाच विषय चालू केल्यावर मी तिथं घोषणा दिल्या, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे. म्हणजे मुख्यमंत्री शिंदे साहेब झाल्या त्यांच्या कांठाड्या बसेल एवढ्या आम्ही घोषणा दिल्या आणि ती बीजारोपण आम्ही आरक्षणाची केली. मनोजदादांची मी तिथं काळजी केली. आणि आत्ताही ज्यावेळेस त्यांनी आंदोलन सुरू करायचं होतं, माझं आंदोलन आम्ही आझाद मैदानाला तुम्ही बघितलं, 10 ऑगस्टला आम्ही बाहेर पडलो आणि मी उमरग्याला एक बैठक घेतली 16-17 ऑगस्टला. 25 ऑगस्टला जरांगे पाटलांच्या आंदोलनात लाठीचार्ज झाला. मी माझा सगळा विषय सोडून दिला. मी म्हणालो की आपल्यापेक्षा योग्य जर कोणी असेल तर त्याच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. मी त्यांच्या पाठीमागे उभं राहिलो. आंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज झालाय. आता ह्या गोष्टीचं भांडवल मोठं होऊ शकते. मराठी महिलांवर हात पडल्याशिवाय बाहेर पडत नाहीत. आमच्या मराठ्यांची सगळ्यात मोठी संपत्ती काय माहिती आहे का? चीड सगळ्यात मोठी काय. आमच्या पोरांना तुम्ही किती ठोका त्यांना काय वाटत नाही, आईला आगावा म्हणते. पण ज्या क्षणाला महिलेच्या पदराला हात लागेल त्यावेळेस मराठी चौतळते. म्हणजे स्त्री दाक्षिण्य मानणारा हा समाज आहे. आमच्या कोपर्डीच्या घटनेनंतरही बघा, कोपर्डीच्या मुलीवर अत्याचार झाला म्हणून मराठा समाज बाहेर पडला. नेते कमी नव्हते आमच्या समाजात, प्रचंड तिस्मार खान होते.
पण विदाऊट नेता सुद्धा मराठा समाज चौतळून बाहेर पडला. तसंच लाठीचार्ज आमच्या माता मावल्यावर झाला अंतरवालीमध्ये म्हटल्यानंतर सगळा मराठा चौतळा आणि लाखोच्या संख्येनं आला. आणि आम्ही म्हटलं आता काय वेगळं भानगड करायची गरज नाही, मनोज जरांगे पाटलांना आपण नेतृत्व ठेवू, त्यांच्या पायापाशी बसू आणि आपण आंदोलन करू. ते अंतरवलीत लाठीचार्ज झालं, तिथं बसले. पहिली सभा त्यांच्यासाठी घेणारा माणूस नाही, त्यांच्यासाठी मीडियात जाऊन पहिलं भाषण करणारा, मीडियात त्यांची बाजू मांडणारा पहिला माणूस नाही. अंतरवलीमध्ये पहिल्या पोचणाऱ्यांपैकी मी आहे. आणि त्या दिवसापासून लगेच गेवराईची सभा असेल, बाकीच्या अख्ख्या महाराष्ट्रात मनोजदादांनी तिथं बसावं. पण मनोजदादांचा नेमका हेतू काय, मराठ्यांची नेमकी मागणी काय असावी, हे महाराष्ट्रभर फिरून भाषण घेत मी सांगितलं. अंतरवालीमध्ये जे लाठीचार्ज झाला तेव्हा गृहमंत्री कोण होते? त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री होते. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, मी हडपसरवरनं इंदापूरला पोहोचेपर्यंत माझ्या बातम्या लागलेल्या होत्या. आमच्या इंदापूरच्या सकल मराठा समाज बांधवांचे फोन आले की दादा असं असं काय काय झालं, तुम्ही बा एवढं बोलायला लागलाय. मी सगळ्यांना सांगितलं लाठीचार्ज झालाय तिथं आणि आपल्याला तिकडे जायचं. मग तो कोणता चौक, भोसले एक चौक आहे इंदापूर मधला, मालोजीराजे चौकात. त्या चौकामध्ये आमचे 100-500 पोरं जमले होते. मी तिथे गेलो आणि तोपर्यंत मला काय डाऊट नव्हता कोणावर. मी देवेंद्र फडणवीसांनी बोलत नव्हतो किंवा काय नाही, लाठीचार्ज झाला नाही कायच. पण तिथं मी भाषणाला उभारल्यावर मला असं नोटिफिकेशन आलं की देवेंद्र फडणवीस म्हणायला लागलेले आहेत की जो पोलिसांनी लाठीचार्ज केला हा सौम्य लाठीचार्ज केलाय. काय सौम्य लाठीचार्ज केलाय, आंदोलकांनी आधी दगडफेक केली म्हणून लाठीचार्ज झालाय. आणि महिलांना जे काय लाठीचार्ज त्याचं समर्थन मी करतो. देवेंद्रजींनी ज्या क्षणाला पोलिसांचं समर्थन केले म्हणून कळलं त्यावेळेस जाहीर माझं लाईव्ह कोणी जाऊन काढा. त्यावेळेस म्हणलं की देवेंद्रजी मी तुम्हाला खूप मानणारा माणूस आहे, मनापासून मानणारा माणूस होतो. तुमचे राजकारणाच्या चाली, तुमचं कायद्याचं ज्ञान, तुमची भाषण कला, वक्तृत्व कला, तुमचं जे व्हिजन आहे ते मला मान्य होतं. ज्या क्षणाला तुम्ही माझ्या माता मावल्यावर तुमच्या पोलिसांनी हात घातला आणि तुम्ही त्या पोलिसाचं समर्थन करताय, तुमच्याविषयी माझ्या नजरेत तुम्ही माझ्या पडलाय. मी जातीसाठी उभा राहणार आणि तुम्ही जर काय असंच समर्थन करणार असाल तर तुम्हाला तुमच्या छाताडावर पाय देऊन सुद्धा पुढे जायची तयारी योगेश केदारची आहे, असं मी पहिलं भाषण बोललेलं माणूस. आमचं समाज सर्वोच्च मानून माझे संबंध देवेंद्रजींसोबत खूप चांगले आहेत आधीपासून. पण समाज सर्वोच्च मानून मी कधी माझ्या समाजाच्या हिताच्या आड मी संबंध येऊ दिले नाहीत. ती मांडणी आणि ती मांडणी सुद्धा सगळ्या राज्यकर्त्यांना माहिती आहे. म्हणून जे काही झालं आणि नंतर काही मी इन्व्हेस्टिगेशन केलं त्यावेळेस कळालं की त्या स्थानिक जे काही इतर काही लोकांनी मनोज जरांगे पाटलांच्यावर राग काढण्यासाठी, त्या गेवराईतले काही लोक होते म्हणून त्या पोलिसांनी त्यांचं काही कार्यक्रम करण्यासाठी हे आंदोलन दडपता येईल असा अंदाज बांधून त्या पोलिसांनी हा निर्णय घेऊन ठोकाटोक केली. त्यांना काय वाटलं हे गाव आहे तर कोण येणार आहे, मीडिया नाही काय नाही. आणि त्या दिवशी काय होतं राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र मुंबईमध्ये लालू प्रसाद यादव इंडिया आघाडीची बैठक झाली होती. सोनियाजी, लालू प्रसाद यादवजी, पवार साहेब मुंबईत इंडिया आघाडीची त्याच दिवशी बैठक झाली. लाठीचार्ज पोलिसांनी असं गणित घातलं की आता इथं लाठीचार्ज केला तरी कोणाला फरक पडणार नाही, ठोकून काढू म्हणजे हे आपोआप मिळते. आणि पुन्हा सरकार पुढे एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला सांगता येतं ना, डीवायएसपीला एसपीला की मी कसा मोडून काढला बघा, तुमच्यासाठी चांगलं काम केलं असं सांगतायत. पोलिस असं आपला रिपोर्ट देतात पुन्हा, पण ते त्यांच्यावर उलटं पडलं कारण आमच्यासारखे जागे माणसं तिथे होते. ते सरकारच्या गळ्यातलं हाडूक बनलं, हाडूक ते त्यांना निगळता येईना, बाहेर फेकता येईना. आणि हे आंदोलन मोठं झालं. मनोजदादांनी सुद्धा निस्वार्थ पद्धतीने आंदोलन केलं. फक्त आता काय कायद्याचे अज्ञान असल्यामुळे थोडंसं त्यांना बऱ्याच गोष्टीची अडचण व्हायला आणि मराठ्यांना 2 वेळेस कायद्याचं मनोज दादांना कायद्याचं अज्ञान तुम्ही म्हणताय, परंतु त्यांचं शिक्षण पण नाहीये, त्यामुळे तुम्ही त्यांना कसं काय स्वीकारलं नेतृत्व म्हणून? नाही बघा, नेतृत्व म्हणून स्वीकारायला प्रामाणिकतेची कसोटी हे आम्ही ठरवले होते, समाधान ठरवलं. म्हणजे मी काही करून ठेवला मोठा नाही. आणि त्या प्रामाणिकतेच्या कसोटीवर सर्वोच्च लेवलला जर कोण असेल तर ते मनोज दादा. त्यांचं शिक्षण कमी होतं पण त्यांच्या आंदोलनाच्या पाठीमागचं त्यांची जी व्हिजन आहे, आंदोलक म्हणून जे आहे ते त्यांचा अनुभव फार मोठा होता. त्यात त्यांचं वय सुद्धा बऱ्यापैकी बाबा मॅच्युअर मानावं असं इथंपर्यंत वय होतं. आणि बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्यांच्यात काही गुण आहेत ना. आज 2 वर्ष एवढ्या मोठ्या समाजाला एकत्र ठेवणं ही सामान्य गोष्ट नाही ना मनोज दादांची. पण 2 वर्षात आता मराठ्यांनी लक्षात आलं की यार दादांच्या सोबत आम्ही चाललोय पण हे सरकार फसवायला लागले, अंतिम क्षणाला काहीतरी घोटाळा व्हायला. अशा वेळेला आपल्याला ते आणि बरोबर मनोज दादांचा एक प्रॉब्लेम काय झाला की डायलॉग शेवटच्या मिनिटाला ते बंद करतात. टीम असते, टीम स्पिरिट जास्त, ते डायलॉग होते. आणि बरं यांना स्वतःला सरकारी अधिकारी फसवतात हे उशिरा कळते. यांना स्वतःला सरकार फसवते हे थोडंसं म्हणजे एक कशा पद्धतीने तरी वेळात काढते सरकार.
आणि इंग्लिश भाषा असते, कायदेशीर भाषा असते, त्यात त्या अडचणी होतात. कॉमामध्ये सुद्धा बोंब असते. म्हणून बघा, माझं कायम म्हणणं आहे, दलित समाज बांधवाला मी सॅल्यूट करतो कायम. तिने आपला नेता निवडताना शेकडो वर्ष शिक्षणापासून दूर होते, पण ते शहाणे होते सगळे दलित बांधव. नेता निवडताना उच्च विद्या विभूषित, जागतिक दर्जाला नाव आणि कीर्ती मिळवलेला असा नेता निवडला, ते म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आमच्यातलाच मेंढरासारखाच कोणी असावा, आमच्यातलाच कोणीतरी बैल असावा असं त्यांना वाटलं नाही. आता मराठे सुद्धा प्रामाणिक नेते नव्हते का दलितांमध्ये? होते ना, ते पण होते, काही लोक करायचे. पण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांना सुद्धा आपल्या डोक्यावरची पगडी काढून दिली की ह्यापुढे बहुजनांचं नेतृत्व तुम्ही करायला पाहिजे, तेवढी योग्यता तुमची आहे का नाही. आणि म्हणून दलित समाजाचे मला नेहमी आकर्षण आणि कौतुक राहते. शिक्षणाचं महत्व काय? एकट्या बाबासाहेबांनी हजारो वर्षाचा अन्याय संविधानाच्या माध्यमातून दूर केला, बरोबरीला आणून बसवलं. लक्षात ठेवा, शिक्षणाचे महत्व आहे. बाबासाहेबांनी त्या समाजाला भावनिक करून, रडवून, हे करून काही हे केलं नाही. बाबासाहेबांनी खंबीरी दिली, शिक्षण घ्या, वाघ व्हा तुम्ही, शिक्षणात हे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ही तयारी तीन बाबासाहेबांनी दिली. स्वाभिमान दलितांमध्ये भरला. ही मोठी गोष्ट आहे ना, साधी गोष्ट आहे का ही? आज आमचा मराठा समाज शिकलेला आहे म्हणतोय, पण आम्ही शिक्षणाचं महत्व थोडंसं बाजूला केल्यामुळे आमची ही फरफट व्हायला लागली. मनोजदादांसारखे प्रामाणिक आंदोलक घेऊन आम्ही सगळे जे काही शिकलेली पोर आहे, आम्ही काही अभ्यासू, इमानदार, प्रामाणिकतेच्या सचोटीवर खरे ठरलेले, कोणालाही अंगावर पुढे घेणारे काही तरुण आता पुढे आणणार आहे. आणि ज्यांचं महाराष्ट्राच्या अनुबंध समज आहे, ज्यांना महाराष्ट्राचा सांस्कृतिक अनुबंध माहिती आहे, महाराष्ट्रातला बहुजनांचा पदर माहिती आहे, महाराष्ट्रातलं हे सगळं राजकीय पट माहिती आहे, आकलन आहे, अशा पिढींना घ्यायचं आहे. आम्ही आमच्या सोबत दलित बांधव आता घ्यायला सुरू केलेलंच आहे. म्हणजे ऑलरेडी मराठवाड्यातले दलित विरुद्ध मराठे हे काही मांडणी होती ती आम्ही बंद केली. आम्ही सगळ्यांनी जागृती केली आहे, खेडेकर साहेबांपासून आम्ही सुद्धा स्वतःपर्यंत. डॉक्टर बाबासाहेबांच्या नावानं केलेल्या दंगली, जखमा होत्या, आम्ही सगळे एकमेकाला मुलांना पुसल्यात. हे आंदोलन एवढं मोठं झालं तरी एकाही दलित बांधवाने आंदोलनाच्या विरोधात भाषा केली नाही. वेळ पडल्यास आंदोलनात सहभागी झाले. का? आम्ही आणि मराठी आम्ही हजारो वर्ष सोबत राहिलो. आमच्यावर अन्याय मराठ्यांनी केलेला नाही. पुस्तकात काही लिहिलेलं असेल, पण आम्ही गावगाड्यात सोबत राहिलेली माणसं. ज्यावेळेस आम्हाला एकमेकाची गरज होती त्यावेळेस घरातले भाकरीतलं घास देणारा मराठा समाज आहे. हे दलित बांधवाला माहिती आहे ना, गावातलं आहे. खड्यावरचा पहिला अधिकार बोलतेदार म्हणून आमच्याकडे गेलेला आहे. ही व्यवस्था निर्माण केलेल्या ब्राह्मण्याच्या विरोधात आम्ही आहेत, दलित आहेत. पण जात म्हणून मराठ्यांचा द्वेष करणारे ना बाबासाहेब द्वेष करत होते ना आज आमचं दलित बांधव. त्या नामांतराच्या प्रकरणावेळी काही लोकांनी गैरसमज पसरवले. त्यात बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःच्या स्वार्थासाठी मराठ्यांच्या भावनांचा वापर केला. त्यात काँग्रेसवाल्यांनी दलितांचं भावना भडकवल्या. तुम्ही एवढं बाबासाहेबांबद्दल बोलताय, परंतु आपण बघितलं की जरांगे पाटीलच्या स्टेजवर जवळपास 2-3 नेत्यांनी बाबासाहेबांचा फोटो, शाहू महाराजांचा फोटो त्या ठिकाणी लावण्यासाठी दिला, परंतु त्या ठिकाणी लावला गेला नाही, नाकारला तो फोटो. मग हे कसं काय घडलं की जरांगे पाटीलांना बाबासाहेबांबद्दल काहीच आत्मीयता नाही आणि तुम्ही सांगता की तुम्ही बाबासाहेबांबद्दल चांगलं बोलता? नाही, तो केवळ बाबासाहेबांचाच फोटो नव्हता, तर त्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचाही होता, त्यात महात्मा ज्योतिराव फुले साहेबांचाही होता. जरांगे पाटलांचं गणित असेल म्हणजे त्यांचं महत्वही त्यांना माहिती असेल. तर आमच्यासारख्याला तर महत्व माहिती, आम्ही म्हणलं असतं ते लावलं असतं. पण जरांगे पाटलांना काय वाटलं असेल की छत्रपती शिवाजी महाराज आहेत ना आपल्याकडे, बरं शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे महात्मा ज्योतिराव फुले पण होते. छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज त्यांच्याच वंशजातले आहेत. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात. जर आपण असं काय केलं तर थोडंसं म्हणजे अजून काही लोकांना वाटेल की आमचा पण तिथं फोटो पाहिजे असं वाटेल. म्हणून आम्हाला काय जरांगे पाटलांच्या मनात असं नसेल की मी बाबासाहेबांना मानणारच नाही, तसा तो भाव नसेल त्यांचा, 100% नाही. मला माहित आहे आमच्या मराठ्यातले असं कोणी बाबासाहेबांचा तिरस्कार किंवा बाबासाहेबांना नकोच आपल्या असा भाव कोणाचा नाही. उलट आम्ही बाबासाहेबांना खूप मानणारे लोक आहे. काही काळ मधल्या मराठवाड्यामध्ये गैरसमज केले होते, पण ते आता पुसून निघालेत ना. अॅट्रॉसिटीचा वापर चुकीच्या पद्धतीने केला, राज्यकर्त्याने वापर केला. सामान्य दलित आणि मराठ्यात काही काळ वाद होता, पण आता दलितांनी कळाले की अरे जिरवाजिरवीसाठी आपल्या अॅट्रॉसिटीचा वापर करायला. गैरसमज केल्यामुळे काहीतरी कुणीतरी बोलत होतं, आता कोण बोलत नाही. आता बघा किती अॅट्रॉसिटीचं प्रमाण कमी झालंय. नाही ना, आपलं काय आपण एक दिवस नाही ना सोबत, हजारो वर्ष आपले संबंध आहेत. जात व्यवस्थेनं कमी जास्त केला असेल, कोणाला उच्च नीच म्हणला असेल, ती जात व्यवस्था दलितानं केलेला आहे ना मराठ्याने केलेला आहे. जात व्यवस्था तयार कोणी केली हेच तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहिती आहे ना.
त्या सगळ्यात आपण अडकलेलो. आम्ही पण कुणबटच होतो. आम्हाला कुठं काय, आम्हाला आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला ना व्यवस्थेने. का म्हणून नाकारला? तर हे शूद्र आहेत म्हणून ना. म्हणले का नाही शूद्र त्यांना? क्षत्रिय धर्म असताना तलवारी हातात घेऊन लढणारा तो क्षत्रिय. मग तो जन्मताना दरिद्र जन्मलेला असेल किंवा माळ्याच्या जन्माला असेल किंवा ब्राह्मणाच्या, तो क्षत्रिय. बरं, आमच्या वेद आणि म्हणजे आमच्या शास्त्रात काय सांगितलं जाते? जन्मना जायते शूद्रः. हा, बरोबर आहे का नाही? मग संस्कारात द्विज उज्जते. जन्मतः सगळे शूद्र आहेत. स्त्री योनीतून ज्याचा ज्याचा जन्म झालाय तो सगळे शूद्र आहेत ना. पण स्वतःच्या कर्तृत्वानं संस्कारानं तो ब्राह्मण होणार आहे किंवा काय होणार आहे असं ते रचना होती. पण ह्या जातीवाद्याने काय केलं आपल्याला? तू कुणबी आहेस, तुझ्या सगळ्या पिढ्या कुणबीच. तू महार आहेस, तू तुझ्या सगळ्या महार. तू हे काम करणार, तुझ्या सगळ्याच पिढ्याने तेच काम केलं पाहिजे. ही चुकीची जात व्यवस्था पडली ह्या राष्ट्रामध्ये. बऱ्याच लोकांनी अन्याय केला. मी म्हणत नाही की काही मराठ्याला केले नसतील, पण अन्यायाची बादशाह ज्यांनी फोडली त्यात मराठी सुद्धा होते ना. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांना बरोबरीचा दर्जा देणं, सोबत घेणं, स्वतःची पगडी काढून देणं, म्हणजे मराठ्यांच्या मनात दलितांविषयी असलेला किती मोठा आदर आहे. हो, आहे का नाही आहे? सयाजीराव गायकवाड महाराजांनी बाबासाहेबांना किती, त्यांच्या प्रशासन व्यवस्थेत काही लोकांनी त्रासही दिला असेल बाबासाहेबांना, त्यात त्यांना विजय मिळवता आला नसेल, पण बाबासाहेबांच्यासाठी त्यांनी किती काम करायचा प्रयत्न केला. पण आपल्यामध्ये एकमेकांमध्ये कसलाही गैरसमज असण्याचं कारण नाही. तसंही आम्ही तुमच्या दलितातल्या आरक्षणात मागत नाही, आहे की नाही? एससी आणि एसटी आरक्षण हे संविधान आहे तेव्हापासून आहे ना, आणि मग ते उरलेलं ओबीसीतलं आरक्षण. त्यामुळे आपले क्लॅशेस होण्याचं कारण नाही. मध्यंतरी तुम्ही राजकीय भूमिका घेतली, ती काय होती? आणि मग आता राजकीय भूमिका काय आहे तुमची? नाही बघा, ज्यावेळेस मनोजदादांचं नेतृत्व पुढे आलं, आम्हाला जेवढं झटता येईल आणि ते नेतृत्व सेट करता येईल तिथपर्यंत मी त्यांच्यासाठी प्रयत्न केला. माझं सुरुवातीपासून म्हणणं होतं की ज्या क्षणाला माझ्यापेक्षा कोणीतरी योग्य नेता आंदोलक पुढे येईल त्या क्षणाला त्यांच्याकडे नेतृत्व देऊ. आपण गावभर फिरू, महाराष्ट्रभर फिरू आणि त्यांना सपोर्ट करू. ते ज्यावेळेस सेट होतील त्यावेळेस आपण हळूहळू बाहेर पडू आणि आपलं जे काही क्षेत्र आहे, मी सुरुवातीला राजकारणातच होतो. मी दिल्लीत 10-15 वर्ष झालेला माणूस आहे. मी ह्या आंदोलनात पडायच्या आधी मी 2-2 केंद्राच्या महामंडळावर होतो. महामंडळावर सदस्य व्हायला, आंदोलन करून महामंडळ सदस्य व्हायला जाते, पण मी आधी सदस्य होतो आणि मग आंदोलन आलो, कारण माझ्या समाजाला जागा करायला. पण नेता भेटल्यावर मी परत गेलो आणि मला जे योग्य वाटलं एकनाथ शिंदे साहेबांसोबत काम करावं त्यांनी, कारण आम्हाला लाखो कुणबी नोंदी द्यायला चालू केलं होतं. शिंदे समिती नेमली होती, पॉझिटिव्ह होते. बरं, असंही नाही की आंदोलक रस्त्यावर प्रामाणिकपणे लढालेत. सरकारमध्ये पण त्या आंदोलनाचं भाषा डुसडुस लावणारं कोणीतरी पाहिजे ना. मी ते गनिमी कावा केला. किल्ला लढत असताना, आता आपण सिंहगडाच्या जवळ आहे, किल्ला लढत असताना खालून डुसण्या मारायला दावे टाकून चढणारे सैनिक पण होते, पण मध्ये जाऊन कोणीतरी कडी उघडणारा पण पाहिजे ना. तसा कडी उघडणारा योगेश केदार, म्हणून मी तो माझा रोल ठरवला होता. आम्हाला किल्ला जिंकायचा आहे, म्हणून राज्यकर्त्यांच्या सोबत जर राहिलो तर आपल्याला तिथं काय चाललंय ह्या घडामोडी कळतील. ह्या हिशोबाने मी ते गेलो आणि प्रामाणिकपणे तेच केलं. मी स्वतःसाठी एकनाथ शिंदे साहेबांकडे काही मागितलं नाही. एक रात्रीत आले आणि त्यांनी 100 कोटी 200 कोटीचे कामं घेऊन गेलेले लोक आहेत, पण एकनाथ शिंदे साहेबांनाही माहिती आहे की योगेश केदारने स्वतःसाठी एक कागद दिला नाही. मी समाजाचे कुणबी दाखले आणलेले, त्याचे व्हॅलिडिटी आणलेलं, त्यात काम करत राहिलो. आमच्या आंदोलनातल्या पोरांवर जे गुन्हे दाखल झाले त्या पोलिसांना सांगायचो की मी एकनाथ शिंदे साहेबांकडनं बोलतो. पोलिस त्या लोकांना सोडायचे. दिवस रात्र येणाऱ्या माणसाचे काम करण्याचं काम आम्ही दिवस घालवला. जरांगे पाटलांचं जे आधी आंदोलन सुरू झालं त्यावेळेस लोकसभा निवडणुकी झाल्यानंतर, त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या, त्या निवडणुकामध्ये तुम्ही सहभाग घेऊन सत्तेत येऊन विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये तुमची मांडणी केली असती तुमच्या निवडून आलेल्या सदस्यांनी. पण तसं न करता तुम्ही निवडणुकीमध्ये सहभागी झाले नाही. प्रकाश आंबेडकर तुम्हाला वारंवार बोलत होते की तुम्ही निवडणूक लढवा, राजकीय भूमिका घ्या, राजकारणात उतरा, आमदार व्हा, खासदार व्हा आणि त्या माध्यमातून तुमचे प्रश्न मांडा. पण तुम्ही हा आंदोलनाचा पवित्रा का घेतला? नाही बघा, ज्या क्षणाला समाज राजकारणाच्या निवडणुकीत उभा राहणार आहे असं कळलं आणि मला आव्हान केलं, मनोजदादांची लोकांनी केली की तुम्ही या, आता आपल्याला इलेक्शन लढायचं आहे. मी पक्ष सोडला. शिवसेनेच्या पक्षाचा राजीनामा देऊन मी हे आमदारकी उभा करणार, आमदार केलं पोर उभा करणार म्हणल्यावर आम्ही गेलो. का तर आपली मला नरेटिव्हचा गेम कळतो. मी त्या बाबतीत मला हात धरायचं नाही कोणी. मला माहिती होते पुढे काय होणार आहे, माझा थोडा अभ्यास आहे. बरं, आम्ही दलित, मराठा आणि मुस्लिम हे जर इक्वेशन झालं तर महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होईल ह्या भूमिकेत होतो. आणि तुम्हाला सांगू का, ज्यावेळेस मनोजदादांनी इलेक्शन लढायची भूमिका घेतली
त्यावेळेस गावगाड्यातला रोजंदारीने जाणारा सुद्धा मराठा आहे की नाही, तो इतर समाजातल्या माणसाला एक एक चहा एक्स्ट्रा पाजवायला चालू केलं. माझ्या गावातून प्लसच आरक्षण गेलं पाहिजे, म्हणजे मत गेलं पाहिजे. मराठ्यांना राजकारण कळते. ज्या गावात आम्ही आहे तेवढंच गाव सांभाळायचं. त्या गावातलं प्रत्येक मत आपले लेकरू कोण का उभा करणार, आपला उमेदवार कोण उभा करणार, त्याला मत जाईल याचं काळजी मराठ्याच्या सामान्यातल्या सामान्य घ्यायला चालू केली. ते ठीक आहे मनोजाने त्यावेळेस माघार घेतली. आणि त्यानंतर आम्ही जे पुढे आलो होतो किंवा सगळे पक्ष सोडून आलो, सगळं सोडून आलो. माझ्यासारखे असे शेकडो लोक बर्बाद झाले. पण माझे संबंध असल्यामुळे मी पुन्हा शिंदे साहेबांसोबत झालो. मी काय सरकारच्या आणि शत्रू नव्हतो किंवा मी काय फार जाऊन विरोधात बोललो, त्यामुळे आम्हाला ऍडजस्ट करायला काही अडचण लागली नाही. पण जर बाबासाहेबांनी काय ठेवलेलं आहे, हे परिवर्तन कशातनं होणार आहे? राजकीय व्यवस्थेत आहे की नाही. राजकारणात सामान्यातला सामान्य माणूस यावा म्हणून आरक्षणात आहे. शिक्षणात सामान्यातला सामान्य जावा, ह्याच्यात जावा. आमच्या मराठ्यांना राजकारण कळतंय, पण असं आंदोलन काय असलं की राजकारणाच्या बाबतीत द्वेष बाळगणारे लोक आहेत. प्रकाशराव आंबेडकरांचं जर ऐकलं असतो किंवा असे जर सिरियस माणसं सोबत घेऊन त्यावेळेस डाव साधला असताना सरकार झुकलं असतं. आमच्यासारखे काही पोरं विधान भवनात राहिले असते ना आज, तर सरकार आज हैराण राहिलं असतं. बरं, त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, जर मराठ्यांनी उभेच केले असते ना मराठवाड्यात तरी 15-20 तर आमदार आले असते. आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणात वातावरण होतं. आपले पोर उभा राहिलेत म्हणल्यावर एकतर महाविकास आघाडीकडे गेला असता, नाहीतर पोरांकडे गेला असता. आज भाजप जे आलं ना, माघारी घेतल्या घेतल्या मराठी नाराज झाले. आणि मूळतः हिंदू धर्म मत मानणारा, हिंदू मत मानणारा, हिंदू संस्कृती मानणारा हा मराठा आहे. हे मग पुन्हा काय केलं, आपले पोरच मैदानात नाहीत तर मग ठीक आहे, हिंदुत्वाच्या नावानं मतदान दिलं. ओबीसी कॉन्सन्ट्रेट झालेले होते, मराठ्यांमध्ये 60-70% तिकडे मतदान वळालं. हे करून घेण्यामध्ये भारतीय जनता पार्टी यशस्वी झाली ना. पण जर आम्ही मैदानातच राहिला असतो, भाजप आज एवढ्या मोठ्याच ताकदीने दिसलं नसतं. एवढं मी ठामपणे सांगतो. मैदानात हटल्यामुळे प्रॉब्लेम. शेवटचा मुद्दा, जे समाजामध्ये आपल्याबद्दल आंदोलकाबद्दल बोललं जातं झुंडशाही, त्याला सामान्य भाषेत दादागिरीच म्हणतात. झुंडशाही म्हणजे दादागिरी. याबद्दल तुमचं मत काय आहे? झुंडशाहीनी तुम्ही या ठिकाणी उपोषण केलंय का? आपण बघितलं की महात्मा गांधींनी सुद्धा उपोषण केलं. ते सुद्धा एक प्रकारे बाबासाहेबांना त्यांनी झुकवण्याचा प्रयत्न केला. झुंडशाहीचाच प्रयत्न होता तो. अण्णा हजारेंनी जे उपोषण केलं दिल्लीमध्ये, ते सुद्धा एक प्रकारे झुंडशाही सारखं होतं, झुकवण्याचा प्रकार होता सत्तेला. तसा हा प्रकार वाटतोय का? तशी ही दादागिरी वाटते का? नाही बघा, मराठा समाज हा झुंडशाही कधी करू शकत नाही. झुंडशाही कोणाला म्हणावं? ज्यावेळेस तुम्ही एखाद्या लाख संख्येनं गोळा झाला आणि तुम्ही सगळी तोडफोड करत निघालाय, कोणाला मानायलाच तयार नाही, कायदाच मानायला तयार नाही. तुम्ही आहे मनाला वाटेल तिथं काही घुसायला लागलो, तुम्ही काही तोडफोड केली आणि तिथं जायचं आणि काही करायचं, असं नाही केलं. मराठ्यांनी मुंबईमध्ये जे काही केलं ना, ते कायद्याच्या चौकटीत राहून रस्त्यावर. पण इतर एकाही बांधवाला त्रास होईल असं वागणूक केली नाही मराठ्यांनी. म्हणजे याचा अर्थ काय आहे? मराठा हा संयम आहे, झुंडशाहीनं वागणारा नाही, कायद्यानं वागणारा हा समाज आहे. लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, महात्मा गांधींचं तुम्ही हे केलं, काँग्रेसचं त्या काळात धोरण होतं, ब्रिटिशांच्याही कायद्यांमध्ये ते होतं की आपण शांततेच्या मार्गाने येऊ शकू. शांततेच्या मार्गाने एकत्रित येणं म्हणजे ह्याला झुंडशाही म्हणत नाहीत. झुंडशाही कधी होते? हा, ते झुंड असेल, पण झुंडशाही कधी होईल? त्या झुंडीनं जर काय तुम्हाला तोडफोड करायला चालू केली तर. बांगलादेशींच्या विरोधात मुंबईमध्ये कारवाई झाली, मुंबईत काय आंदोलन झालं. जय जवान लिहिलेल्या त्या स्मारकावरती बांगलादेश समर्थकांनी जाऊन जे लाथा मारल्या, तोडफोड केली, त्याला झुंडशाही म्हणा. आजपर्यंतचा इतिहास आहे, घ्या तुम्ही. मराठ्यांनी कधीही सर्वसामान्य माणसाला त्रास होईल अशी भूमिका घेतलेली नाही. हा, बीडमध्ये झालं, काही आमदारांच्या घरात जाळपोळ झाली, ही झाली, एकमेकाचे उट्टे काढण्यासाठी म्हणून त्या सगळ्या लोकांनी गेम केलेला होता. आजही लोकांना वाटते की अरे ज्यांनी येऊन ते जाळपोळ केली, ज्यांनी येऊन ते लाठ्या मारल्या, ही माणसं नेमकी होती कोण? आमच्या बिडातले नव्हतेच, माजलगावातले मध्ये नव्हतेच. बर, समजा मराठ्यांनीच केला असतं तर त्या आमदारांनी, सोळुंके साहेबांनी म्हटले असते ना, माझं घर जाळलं, मराठ्यांनी जाळलं. तसं बोलले का ते? क्षीरसागरांचा बंगला जाळला, ते म्हटले का मराठा जातीनं जाळलाय? ते ओबीसी आहेत ना. छगन भुजबळांनी तिथे एक दिशाभ्रम केला, त्यांच्या कोणी ते राऊत नावाचं हॉटेल स्वतः जाळून लावला. त्यांनी त्याचा क्लेम केलाय मोठा, इन्शुरन्स घेण्यासाठी. काय केला? मराठ्यांच्यावर ढकलायला त्यांच्याच भाऊकीच्या नावानं केलं, त्यांचं स्वतः हॉटेल जाळलं. आणि ते हॉटेल जळायच्या आधी मी तिथंच होतो.
त्यांनी स्टेटमेंट काय दिलं, माझ्या त्यावेळेसची बाईट आहे, लक्षात ठेवा. भुजबळ साहेब म्हणाले, मी मंत्रालयात बसलो होतो, माझा हा राऊत इथं आला होता आणि हे सगळं चाललं होतं, मी बघत होतो. मी त्या राऊतला म्हणालो, बाबा बाबा बाबा, अरे 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 किती झालं रे, किती हे जाळपोळ करायला लागले रे राऊत, तुझं सुद्धा आता हॉटेल जळणार आहे बघ. वाक्य त्यांचं आहे का? छगन भुजबळला मंत्रालयात बसून राऊताचं हॉटेल जळणार आहे कसं माहित होतं? आणि 1 तासाने जळले छगन भुजबळांच्या स्टेटमेंट नंतर. आणि त्यांनी स्टेटमेंट दिलं, मी त्याचा जाग्यात प्रतिवाद केला की भुजबळ साहेब, तुम्ही स्टेटमेंट आधीच पूर्वलक्षी प्रभावानं कसं काय दिला? म्हणजे तुम्ही एवढे दृष्टी झालाय की तुमच्या ऑफिसमध्ये बसलेल्या कार्यकर्त्याचं ऑफिस आता जळणार आहे, हॉटेल जळणार आहे. माझी भूमिका थोड्या प्रमाणात लोकांना गेली तर TV9 ची बातमी आहे साहेब, पण लोकांना त्यांनी प्रोपोगेट केलं, मीडिया होता, आणि असा प्रोपोगंडा केला की मराठी हे दलितांवर म्हणजे ओबीसीवर अन्याय करायला. एखाद्या कुठलं दुकान कोणाचं व्यक्तिगत भांडणात नाभ्याचं फोडलं, त्यांच्या व्यक्तिगत भांडण, त्याला स्वरूप दिलं त्यांच्याच माणसाने फोडलं, ओबीसीतलंच त्याला स्वरूप दिलं की मराठ्याने फोडलं. आता भूमिका काय, पुढची भूमिका काय, शेवटची भूमिका काय, आता पुढे काय करणार? बघा, मराठ्यांना संविधान समजून घ्यावं लागणार आहे. आम्हाला बाबासाहेबांच्या संविधानापुढं दुसरं मोठं काही असू शकत नाही आता सध्या. आता मराठ्याने ठरवले, डोक्यात संविधान, हृदयात छत्रपती शिवाजी महाराज आणि खिशात गांधी घेतल्याशिवाय मराठ्यांचा काही उपयोग होणार नाही. आम्हाला आरक्षणाचा लढा जिंकायचा असेल तर आम्हाला संविधान अभ्यासून संविधानाच्या धर्तीवर आमची मागणी ठेवावी लागेल. आणि ही मागणी 5 वर्ष करतोय. माझ्या मागणीत कधीच बदल नाही. मराठी हे ओबीसी आरक्षणासाठी पात्र आहे. संविधानानुसार राज्याला अधिकार आहे की एखादा समाज मागासला आहे, सामाजिक आणि शैक्षणिक मागासला आहे की नाही ठरवा, त्या समाजाला आतमध्ये घ्यायचा हा स्टेटचा भाग आहे. ती 50% वर दिलं तर ते म्हणजे कोर्टाच्या परव्ह्यूमध्ये जातो, पण 50च्या आत आरक्षण देण्याचा अधिकार कोणाचा आहे? राज्याचा. ते हक्काचं आरक्षण आम्हाला मिळावं लागणार आहे. राज्य सरकारला काय वाटते, देवेंद्र फडणवीसांना काय वाटते, किंवा इथल्या 4 राजकीय पक्षांना काय वाटतं, याच्यापेक्षा संविधानाला काय वाटते ह्याचा अभ्यास करून आम्ही येणाऱ्या काळात लढा उभा करणार आहे. आम्हाला संविधान आरक्षण नाकारत नाही, आम्हाला संविधान अडथळे आणत नाही, तर आम्हाला अडथळे आणायला लागलेत हे इथले राजकारणी. म्हणून येणाऱ्या काळामध्ये ह्या राजकारणाला उघडं पाडायचं काम आमच्यासारखे वकील लोक करतील, बाबासाहेबांचं संविधान अभ्यासलेले लोक करतील, छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक असलेले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे पाईक असलेले, त्या गादीशी नम्र असलेले, विनम्र असलेले, निष्ठावान असलेले, महात्मा ज्योतिराव फुलेंना समजून घेतलेले, महाराष्ट्राचा पट समजून घेतलेले लोक तरुण पुढे येतील. सगळ्या जातीतल्या लोकांना, तरुणांना पुढे घेऊन आम्ही येणाऱ्या काळात क्रांती केलेली असेल हे आज मी तुम्हाला जाहीर सांगतो. सम्यक क्रांतीवरून सांगतो की महाराष्ट्रामध्ये हे सगळे बहुजन एकत्र दिसतील. ओबीसी आरक्षणामध्ये बहुजन सगळ्या 50% दिसतील आणि तीच समतेची क्रांती असेल आणि हे सम्यक क्रांतीवरून आज दिलेली माझी ही भविष्यवाणी असेल. खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी ॲडव्होकेट योगेश केदार अतिशय अभ्यासू, तळमळीने लढणारे आणि तळागाळातून पुढे आलेले एक नेतृत्व या पुढच्या काळामध्ये आरक्षणाच्या बाबतीत योग्य भूमिका घेतील असं मी या ठिकाणी सम्यक क्रांती चॅनलच्या माध्यमातून सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय शिवराय, जय भीम.